नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी अनेक वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. जुईला पुढचं पाऊल या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. जुईनं इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं असं नाव कमवलं आहे. एका मुलाखतीदरम्यान जुई गडकरीने कशाप्रकारे लोकांनी तिला ट्रोल केलं होतं याबद्दल सांगितलं. जुई गडकरीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिनं कठीण काळाबद्दल भाष्य केलं. अभिनेत्रीचं बॉडी शेमिंगसुद्धा करण्यात आलं होतं. त्याबद्दल सांगताना जुई म्हणाली की वाईट बोलणारे लोक काही वाटेल ते बोलत असतात. अनेकदा माझं बॉडी शेमिंग केलं गेलंय. बारीक आहे, काळी आहे. यात एक कमेंट अशी होती जी मला खूप लागली. ती म्हणजे तू मुलांना नादी लावतेस. हे वाक्य मी माझ्याबद्दल ऐकलं आहे. मी कधीही कुणाच्या अध्यात-मध्यात नसते. तर मला किती त्रास झाला असेल अशा व्यक्तीकडून ही कमेंट यावी जिनं बोलू नये नीतिमत्ताच्या वगैरे गोष्टी. मी गोष्टी मनाला लावून घेत नाही पण डोक्यात राहतात. मी नादी लावणारी असते तर मी खूप जणांना नादी लावून माझं लग्नही झालं असतं. तेव्हा मी लहान होते, मी रडायचे, असं जुईने सांगितलं. पुढे जुई म्हणाली, मला माझ्या आईने सांगितलेलं विचार करायचा नाही. या गोष्टी तिथल्या तिथे ठेवायच्या. नाहीतर माझे बाबा अजूनच डेंजर. ते म्हणायचे तुझ्या बापाने कुणाचं ऐकून घेतलं नाही कधी, ऐकून घेत जाऊ नकोस. तिथल्या तिथे बोलत जा. पण माझं असं असतं की त्या लोकांना उत्तर द्यावं एवढी त्यांची पात्रता नाही. माझं कामच त्यांच्या थोबाडीत मारतं.